ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं आजच्या या कार्यक्रमात स्वागत आहे। आपण दुसरा अध्याय समाप्त केला आणि पूर्वी पण मी जसं वर्णन केलंय की दुसरा अध्याय हा खूपच महत्वाचा अध्याय आहे आणि एका अर्थाने भगवद्गीतेतल्या सर्व प्रमुख शिकवणी या सारांश रूपात दुसऱ्या अध्यायात दिल्यात आणि त्यामुळे आपण त्याला भरपूर चर्चा केली। तर मग आयोजकांकडून अशी विनंती होती की एकदा, कारण हा छान आपण कमीत कमी 4 ते 5 कार्यक्रम तरी दुसरा अध्याय घेतला, तर एक सारांश रूपात जर आपण एक सराव केला तर सगळ्यांना एक लक्षात येईल काय काय आहे आणि काही उदाहरणं तुम्ही पण देऊ शकता। तर तुमच्या सर्वांसोबत समोर आणि सोबत गीता असेल त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता आणि मग जो आज उरलेला वेळ आहे तो आपण प्रश्न उत्तरांसाठी देत आहोत आणि मग पुढच्या वर्गापासून आपण तिसरा अध्याय पासून सुरू करू। सारांश, अर्जुनाची युद्ध न करण्याकरिता 5 कारणे आहेत। ही पहिलं कारण आहे की करुणा किंवा दया, आपण कठोर हृदयाचे नाही असायला पाहिजे असं अर्जुनाचं म्हणणं आहे। सुख समृद्धीचा भोग हा मी कसा करणार, जरी मी विजयी झालो तरी माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, त्यांच्या विना मी हे कसं करणार आणि असं करताना नक्कीच मला पाप लागेल ही चिंता किंवा एक भीती त्यांच्या मनात आहे। नंतर शेवटच्या भागामध्ये हे पण सांगितलं होतं त्यांनी की संस्कृतीचा किंवा परंपरेचा नाश होईल या क्रियेमुळे। आणि नंतर मग दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये मग त्यांनी एक सांगितलं की युद्ध करणे श्रेयस्कर आहे, युद्ध न करणे श्रेयस्कर आहे, मी त्यांच्याद्वारे जिंकला जाऊ हे श्रेयस्कर आहे की मी त्यांच्यावर विजय प्राप्त करू हे श्रेयस्कर आहे, मला खरं तर काहीच माहिती नाही। तर एक संभ्रमित अवस्था त्यांनी मग व्यक्त केली। तर ही 5 कारणं श्रीकृष्णांच्या विरुद्ध अर्जुनाने दिली आहेत आणि मला आठवत आहे आपण जेव्हा पहिला अध्याय समाप्त केला होता तेव्हा आपण याला एक उदाहरण दिलं होतं की जशी आपण एक मूठ धरतो आणि एका मुठीमध्ये 5 कारणं आहेत ही अर्जुनाची आणि श्रीकृष्णांना सांगतात की मी युद्ध नाही करणार, म्हणजे प्रतिकार करतायत। श्रीकृष्णांचं त्यांना जी विनवणी आहे की युद्ध कर, त्यासाठी एका अर्थाने ते प्रतिकार करतायत, मी युद्ध नाही करणार। आता दुसऱ्या अध्यायाचे 6 विभाग आहेत। युद्ध न करण्याकरिता अर्जुनाकडून आणखी काही कारण, म्हणजे तो जो 6वं कारण होता ते 4 कारण पहिल्या अध्यायात आहेत आणि 5वं जे कारण आहे ते 2:6 मध्ये आहे। मग आता या सगळ्या संभ्रमित अवस्थेमध्ये 6व्या श्लोकामध्ये त्यांनी जी संभ्रमित अवस्था व्यक्त केली आहे तर त्याचा निष्कर्ष काय लागला, त्याचा परिणाम काय झाला। अर्जुन म्हणाले की याचा अर्थ माझ्यानी काय हे कोडं सुटणार नाहीये, करू की नाही करू। आपण पण कधी कधी करतो ना, आता शेवटचं म्हणतो आता काय करायचं, टॉस करायचा, कॉइन टॉस करतो। तर एक यांचा खूप मोठा एक सौभाग्य आहे की त्यांच्याकडे श्रीकृष्ण स्वयं शेजारी आहेत, तर मग त्यांनी शरणागती स्वीकारली, शिष्यस्ते हम शादी माम त्वाम प्रपन्न। तर हे 2 पहिले विभाग आहेत। मग नंतर श्रीकृष्ण आता बोलू लागलेत, मग 11व्या श्लोकापासून मग सुरू करतात तर 15व्या श्लोकापर्यंत मग 5 एक पूर्वपीठिका म्हणून श्लोक आहेत। कोणाला आठवत असतील की तू असं कसं बोलू शकतोस, जे अस्थिर आहे त्याबद्दल तू आसक्ती कशी व्यक्त करू शकतोस। 12व्या श्लोकामध्ये म्हणतात की आत्मा
या तू स्वतः अर्जुन या युद्धभूमीवर जितके राजे आहेत ते सर्व, असा कधीही काळ नव्हता, नत्वे वाहम जातो नासम नत्वेम निमे जनाधिपा, असा कधीच काळ नव्हता जे भूतकाळामध्ये ते नव्हते, आजही नाही आहेत, आणि भविष्य काळामध्ये पण हे सगळे लोक नष्ट होतील असंही कारण. म्हणजे म्हणतो की आत्मा शाश्वत आहे. हा 12वा श्लोक झाला. 13व्या श्लोकामध्ये सांगतात की शरीर जसं बालपणापासून यौवन अवस्थेमध्ये वृद्धावस्थेमध्ये कसं बदलतं तसं बदलतंय. 14व्या श्लोकामध्ये म्हणतात मात्रा स्पर्श असतो कोणते, की परिस्थिती नेहमी बदलत जाणार पण आपण सहनशील व्हायला शिकायला पाहिजे. आणि या 14व्या श्लोकावर आपण एक पूर्ण क्लास दिला होता, तर त्यामध्ये आता मी त्याच्यावर आधारित एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तो खूपच महत्वाचा प्रश्न आहे, आणि हा एक प्रश्न जरी तुम्हाला आला, याचं उत्तर जरी आलं तरी तुम्हाला सहनशीलता म्हणजे काय हे लक्षात येईल. तर पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन म्हणतायत की मी युद्ध नाही करणार, जी 5 कारणं होती इथे, तर एका अर्थाने हेच म्हणतात ना, आतताई यांवर दया करायला पाहिजे. आतताई म्हणजे जे माझ्यावर हल्ला करतायत ते, पण ज्यांनी माझ्यावर अन्याय केलाय त्याच्यावर दया दाखवायला पाहिजे. ते एका अर्थाने सहनशीलच होत आहेत अर्जुन. हे 5 कारणं जी आहेत, पाप लागेल तर म्हणतात मी सहनशील बनायला तयार आहे. यदि माम अप्रतिकारम ते, जरी त्यांनी मला प्रतिकार केला पण मी काही करणार नाहीये. मग जर अर्जुन सहनशीलतेबद्दल दुसऱ्या शब्दांमध्ये, दुसऱ्या भावनेत पण बेसिकली सहनशील बनतायत पहिल्या अध्यायात, आणि मग श्रीकृष्ण म्हणतात की युद्ध कर, आणि 11व्या श्लोकामध्ये बोलायला सुरुवात केली, आणि आता 14व्या श्लोकामध्ये पुन्हा म्हणताय की सहनशील हो अर्जुन. मग 550 श्लोक बोलले आहेत कृष्ण, आणि त्याच्यातल्या 4थ्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणतात की तू सहनशील बनायला पाहिजे. आणि अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये तेच म्हणतोय की सहनशील बनायला पाहिजे ना, कोणी काय केलं त्याला जास्ती आपण त्याच्याने विचलित नाही व्हायला पाहिजे. मग अर्जुन म्हणतात की सहनशील व्हायला पाहिजे. मग श्रीकृष्णाने म्हणाले की तू शस्त्र उचल आणि युद्ध कर, आणि 4थ्या श्लोकामध्ये पुन्हा म्हणतात की सहनशील बन. तर अर्जुनाची सहनशीलता आणि श्रीकृष्णांची सहनशीलता यामध्ये काय अंतर आहे, किंवा अर्जुनाकडून हा प्रश्न येऊ शकतो, आता कुठली सहनशीलता परत. तर याच्यावर आपण कमीत कमी 10-15 मिनिटं चर्चा केली होती या विषयावर, की अर्जुनाची सहनशीलतेची व्याख्या आणि श्रीकृष्णांची सहनशीलतेची व्याख्या यामध्ये काय अंतर आहे. तुम्हाला आठवतं? मला अक्षरशः व्याख्या नाही आठवत. हा, पण सारांश असा होता की प्रारब्ध आलेला असेल ते तू सहन कर, पण अन्यायाच्या विरुद्ध मात्र शस्त्र उचल. सो गिव्ह अ क्लॅप. सो अर्जुन जी सहनशीलता म्हणताय ते बेसिकली ते त्याला पळकुट्या म्हणून नाव मिळणार. त्याला अन्यायाला सहन नाही करायचंय, पण अन्यायाविरुद्ध जेव्हा आपण युद्ध पुकारतो, ते युद्ध पुकारल्यावर ज्या अडचणी आपल्या जीवनात येणार आहेत त्याला सहन करायचंय. सो दॅट्स वाय बेसिकली अर्जुनाची जी सहनशीलता आहे ती एका अर्थाने अन्यायाला वाव देणारी होती, आणि श्रीकृष्णांची जी सहनशीलता आहे ती न्यायाला वाव देणारी आहे. म्हणून त्यामध्ये खूप अंतर आहे. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये पण जरी कधी कोणी म्हणालं अरे सहनशील बन, तर आपण हे उत्तर द्यायला पाहिजे, अन्यायाला सहन नाही करायचंय, पण अन्यायाच्या विरुद्ध जेव्हा लढा आपण देतो त्यामध्ये ज्या अडचणी येतात त्याला सहन करायचंय. तर हे खूप महत्वाचं आहे, आणि याच्यावर आपण भरपूर चर्चा केली होती. ठीक आहे. मग 16व्या श्लोकापासून ते श्लोक क्रमांक 30 पर्यंत आत्म्याची वैशिष्ट्ये श्रीकृष्ण सांगतात. मग आत्मा हा आध्यात्मिक आहे हे सांगतात. मग नंतर 31 पासून 38 पर्यंत सांगतात की कर्मकांडाच्या दृष्टीने तरी तू युद्ध करायला पाहिजे. बेसिकली श्रीकृष्णांना काही करून अर्जुनाकडून युद्ध करून घ्यायचंय. श्रीकृष्णाने ठरवलंय मी गेल्या 125 वर्षांपासून प्रयत्न करतोय धर्मसंस्थापना करण्याची, आणि त्याच्यामध्ये बरेच अडचणी आल्या, बरेच लोकांनी काय काय विरोध केला, मला खूप परिस्थितींना सामोरे जाऊन आता शेवटी मी सर्व अधर्माला एका ठिकाणी आहे, सर्व अधर्माला एका ठिकाणी आणलंय, आणि धर्माला त्याच्या विरुद्ध पण एका ठिकाणी आणलंय, आणि आता हे समोरासमोर आहेत. आणि आता या क्षणी जर अर्जुनाने म्हटलं की मी युद्ध नाही करणार, तर तो अर्जुनाचा वैयक्तिक निर्णय नाही ठरणार, तो वैश्विक स्तरावर नुकसानकारक ठरेल. तर म्हणून अर्जुनाला एक निमित्त बनवलंय श्रीकृष्णाने. धर्मस्थापनेची जी इच्छा आहे, धर्मस्थापनेची जी मोहीम आहे ती श्रीकृष्णांची मोहीम आहे, ती अर्जुनाची मोहीम नाही. पण ही परिस्थिती अशी घडवून आणली की अर्जुनाचा वापर होतोय, अर्जुनाचा एक
अर्जुनाद्वारे सत्कर्म घडते. तर म्हणून कधी कधी काय होतंय की अर्जुनाला असं वाटतंय की हे माझं युद्ध आहे, पण हे अर्जुनाचं युद्ध नव्हेच. हे त्याला जाणीवच होत नाहीये की मी यामध्ये एक भाग घेतोय. नियोजन श्रीकृष्णांनी केलंय, त्याचं प्लॅनिंग श्रीकृष्णांनी केलंय, त्याचं फळ पूर्वनिश्चित श्रीकृष्णांनी केलंय. सत्याचा विजय होतो याचा अर्थ काय की एकंदरीत सत्याचा विजय होईल, पण कोर्टात केस जेव्हा होते तेव्हा कधी कधी खोट्याचा पण विजय होतो. मग सत्याचा विजय होतो म्हणजे काय की आज त्या केसमध्ये कदाचित 10 वर्ष झाले त्या कोर्ट केसमध्ये, पण त्या कोर्ट केसमध्ये खोट्याचा विजय झाला. का बरं? काही परिस्थितींमुळे होऊ शकतं, पण परत 10 वर्षांनी त्याच्यातला ज्याला अन्याय मिळालाय, ज्याला न्याय नाही मिळालाय, तो शांत नाही बसत. का? कारण न्याय मिळत नाही ही भावना ना खूप दुःखदायक आहे. जर आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत जरी कधी काही वर खाली झालं असेल आणि त्यामध्ये आपल्याला जर न्याय मिळाला नसेल, रात्री झोप येत नाही. तर म्हणून आज नाहीतर उद्या परत कोणतरी तो खटला टाकणारच, तो कोर्ट केस टाकणारच, आणि पुन्हा त्याच्यावर रिव्हिजन होईल. मग त्यावेळेसचा जो माणूस आहे तो कदाचित त्याला कळेल की मागच्या वेळेस अन्याय झाला होता. सो ओव्हरऑल सत्याचा विजय होणार, पण सत्याचा विजय आपल्या डोळ्यासमोर क्षणोक्षणी होईल की नाही हा विवादास्पद विषय. तर म्हणून आपल्या मनात जो विचार येतो, अहो काल तर माझ्यासमोर एक परिस्थिती त्याच्यामध्ये खोटारडेपणा जिंकला, आणि त्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये पण मी वाचलं होतं तिथे खोटारडेपणा जिंकला, सगळ्यांना जग जाहीर आहे की हा खोटारडेपणा तरी जिंकला. हो, तो क्षणिक विजय आहे, तो अल्पसा विजय आहे, पण ओव्हरऑल सत्याचा विजय होणार. तसं श्रीकृष्ण, मी जे म्हटलोय की भगवद्गीता सांगण्याच्या वेळेस महाभारताचं युद्ध सुरू नाही झालंय, आणि मी म्हटलं की त्याचा जो निकाल आहे तो पूर्वनिश्चित आहे. याचा अर्थ नाही की मॅच फिक्सिंग झालेलं आहे. पूर्वनिश्चित आहे डज नॉट मीन दुर्योधनाला सांगितलंय तू फक्त टाइमपास करण्यासाठी लढ, आणि दुःशासनाला सांगितलंय तू खोटारडेपणा म्हणून लढ, कारण शेवटी तुला मरायचंच आहे. असं नाहीये. इट्स नॉट ए चेस गेम. चेस नाहीये ते, असं श्रीकृष्ण उचलून टाकलं नाही. कारण इथे ते जे प्यादे आहेत चेसच्या बोर्डवर, त्यांना स्वेच्छा नाहीये. ते मूक बधीर प्लास्टिकचे पीसेस आहेत, ते लाकडाचे पीसेस आहेत, आणि 2 व्यक्ती खेळत आहेत. एक माणूस त्याला उचलून इथे ठेवतो, मग तो तिथून उचलून ठेवतो. सो इट इज बेसिकली बिटवीन 2 पीपल. मग हे जे प्यादे आहेत चेस बोर्डवर, त्यांचे स्वतःची काही इच्छा नाहीये, निर्जीव आहेत ते. पण कधी कधी सिनेमांमध्ये वगैरे असं कधी कधी असं खुणवलं जातं की करता करविता तो आहे आणि आपण फक्त प्यादे आहोत. त्यामध्ये खूप मोठा भेद आहे, आणि आपण भगवद्गीतेचे जर योग्य आपल्याला विद्यार्थी बनायचं असेल ते आपल्याला समजून घ्यायला लागेल. ही उपमा आणि काव्यात्मक दृष्टीने चांगलं वाटतं हे ऐकण्यासाठी, पण खूप मोठी गोष्ट काय आहे की चेस बोर्डवर जे प्यादे आहेत त्यांना स्वतःची स्वेच्छाशक्ती नाहीये, आणि ते स्वतः हलत नाही. पण श्रीकृष्णांनी आपल्याला ज्या प्रकारे आपण आहोत, आपण श्रीकृष्णांचे अंश असल्या कारणाने श्रीकृष्णामध्ये परम स्वेच्छा आहे, आणि आपल्यामध्ये अल्पशी स्वेच्छा आहे. त्यामुळे हे जे प्यादे आहेत ना, हे स्वतः पण हलतात. आणि म्हणून श्रीकृष्ण असा कधीही विचार करू नका की एक असा निळा हात असेल खूप मोठा, आणि तो जीवनाच्या या चेसबोर्डवर आपण सगळे आहोत आणि आपल्याला उचलून तिथे ठेवतो. अजिबात नाही. श्रीकृष्ण आपल्याला विनंती करतील, श्रीकृष्ण आपल्याला प्रशिक्षण देतील, श्रीकृष्ण आपल्याला शिकवणी देतील, श्रीकृष्ण आपल्याला आधार देतील. पण एक गोष्ट श्रीकृष्ण कधी करणार नाही, हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे, आपल्याला कधी जबरदस्ती करणार नाही. आपण जर श्रीकृष्णांना म्हटलं मला हे नाही करायचंय, कारण श्रीकृष्ण आपल्यावर प्रेम करतात, परमेश्वर आपल्यावर प्रेम करतात, श्रीकृष्ण म्हणतील माझं कर्तव्य होतं तुला सांगणं, मला कर्तव्य होतं तुला मदत करणं, मला कर्तव्य होतं तुला आधार देणं, मला कर्तव्य होतं तुला समजूत घालणं, पण मी जबरदस्ती नाही करणार, तू तुझं ठरव. म्हणून हम तो सब कठपुतली है, ती उपमा त्या सिनेमामध्ये चांगली आहे, पण हम कठपुतली नाही है. आपण स्वेच्छाशक्ती धारण केलेले एक जीव आहोत. म्हणून श्रीकृष्ण या स्व कर्माने किंवा स्व उदाहरणाने शिकवण्यासाठी रामायणात आले. जर कोणी म्हणाले की हे फक्त ना भाषण देतात, स्वतः काही करत नाहीत, तर मात्रा स्पर्शस्तु कौंतेय हे बोलण्याआधी रामचंद्रांचे पूर्ण जीवन आहे मात्रा स्पर्शस्तु कौंतेय यावर आधारित. रामचंद्रांचं पूर्ण जीवन जर बघितलं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, पण त्यांनी कधी रडले नाही,
आणि कधी आपल्या कर्तव्यापासून मागे गेले नाही, म्हणून मात्रा स्पर्शस्तू कोणते हे पूर्ण एक जीवन जगले श्रीकृष्ण रामचंद्रांच्या भूमिकेत. आणि एवढ्या वर्ष जगल्यानंतर आता अर्जुनाला सांगतायत मात्रा स्पर्शस्तू कोणते. तर हे श्रीकृष्णांची आपण शिकवणी ऐकतोय. म्हणून हे खूप महत्वाचं आहे समजणं की इथे लढणे हे अनिवार्य आहे, कारण आत्मा आध्यात्मिक आहे. हा विभाग क्रमांक 3 झाला. मग चौथ्या विभागामध्ये कर्मकांड सांगितलं त्यांनी. तर मी म्हणत होतो की काहीही करून अर्जुनाकडून त्यांना युद्ध करून घ्यायचंय. तर आता या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी वेगवेगळे कारण दिले. एक म्हणजे आत्मा अविनाशी आहे, आत्मा आध्यात्मिक आहे, मग त्याचे वेगवेगळे गुण दिले होते त्यांनी. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं तदम, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः, अछेद्योयम अक्लेद्योयम अदाह्योयम अशोष्य एवच, असे वेगवेगळे. तर बेसिकली ते सांगायचं काय होतं, तू कोणाला मारणार आहेस, तू शरीराला मारू शकतोस, पण आत्मा तर अविनाशी आहे. तर हे कारण झालं युद्ध करण्यासाठी. दुसरं कारण कर्मकांडांनी ते म्हणतात जर तू विजय प्राप्त केलास तर भौतिक सुख समृद्धी तुला प्राप्त होईल, आणि जर तुला मृत्यू मिळाला तर, कारण हे धर्मयुद्ध आहे, हे उच्च शिकवणींवर किंवा उच्च तत्वांवर आधारित युद्ध आहे. तर भारताबाहेर पण अनेक युद्ध झाले आहेत. युरोपमध्ये युद्ध झाले आहेत, अमेरिकेत युद्ध झाले आहेत आणि भारतात युद्ध झाले आहेत. पण हे दोन्ही युद्ध एका समान नाही म्हणू शकत. का? कारण भारताबाहेर जी युद्ध झाली आहेत ती तत्वावर आधारित युद्ध नाही झाली आहेत, अनेक वेळा ती स्वार्थावर आधारित युद्ध झाली आहेत. एका राज्याला भूक लागली दुसऱ्या राज्याची, मग तो आक्रमण करेल आणि ते युद्ध करेल. महाभारत आणि रामायण हे दोन जे सर्वात प्रमुख युद्ध आहेत हे तत्वांवर आधारित युद्ध आहेत. जरी त्यामध्ये पण जाळपोळ झाला असेल, जरी त्यामध्ये पण रक्त वाहिलं असेल, पण त्याचं जे प्रमुख कारण होतं हा स्वार्थ नव्हतं. सो हे आपल्याला का माहिती पाहिजे, कारण कधी कधी लोक म्हणजे हिंदू संस्कृती ही हिंसेवर आधारित आहे. कारण तुमची जी 2 मुख्य पुस्तकं आहेत रामायण आणि महाभारत ही हिंसेवर आधारित आहेत. तर तेव्हा आपल्याला हे स्पष्टपणे सांगता यायला पाहिजे हिंसेवर आधारित नाही आहेत. हिंसा टाळण्यासाठी जेव्हा प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा हिंसा करणं हे बांधील झालं. राम करणार काय, स्वतःच्या हक्कासाठी जर लढायला त्याच्यामध्ये पण जर चूक शोधायला लागले लोक, मग आपल्याला समजायला पाहिजे की आपण आपल्या संस्कृतीला समजलोच नाही. आपण हिंदू आहोत, चुकीने जन्मलो आपण हिंदू. आपल्या पुस्तकांप्रती आपल्या संस्कृतींप्रती आपल्याला आदरच नाहीये. तर आता ते आपलंच दुर्भाग्य आहे, काय करणार आता. सो विजय जर प्राप्त केला तर भौतिक सुख समृद्धी, आणि मृत्यू जरी प्राप्त केलास, कारण तू धर्मयुद्धामध्ये भाग घेतोस, तत्वांवर आधारित युद्धामध्ये भाग घेतोस, आणि त्यामध्ये तुझा मृत्यू होतोय म्हणून तुला स्वर्ग प्राप्ती होणार. तू स्वार्थासाठी नाही लढत आहेस. तर म्हणून येणं केनं तुझा फायदा आहे. तर हा याच्यामध्ये एका अर्थाने स्वार्थ पण दाखवतोय श्रीकृष्ण. कोणी म्हणेल की अरे मला हे उच्च तत्व नाही का, स्वार्थ आहे का, व्हॉट इज इन इट फॉर मी, माझा फायदा आहे का. तर दोन्हीकडून तुझा फायदा, युद्ध कर. मग नंतर 39 ते 53 यामध्ये म्हणतात निष्काम कर्मयोग करायचं आहे. का बरं? कारण तू ते पाप जे म्हणत होतास, मारहाण करून लोकांना मारून पाप मिळेल. तर ऍक्च्युली आपण जेव्हा कर्म करतो, जर ते योग्य आध्यात्मिक ज्ञानावर आधारित कर्म केली तर त्या पापांचं फळ नाही मिळत. आणि त्यासाठी आपण काही उदाहरणं बघितली होती. एक ते पोस्ट इट नोटचं उदाहरण बघितलं होतं, बुलेट ट्रेनचं उदाहरण बघितलं होतं आपण, की बुलेट ट्रेन चालू आहे पण तिचा संपर्क होत नाहीये. तसं अलिप्त अवस्थेमध्ये लेप लावतो ना आपण, मराठीमध्ये म्हणतात लेप लावलं, तर ते तिथूनच शब्द आहे तो संस्कृत. अलिप्त, अलिप्त म्हणजे तो लेप लागलाच नाही. एका हातावर समजा तेल लावलं तुम्ही, आणि त्याच्यानंतर मग महिला मेहंदी लावतात किंवा कुठलं क्रीम लावायचं आपल्याला, इथे काही फोड आले आणि त्याच्यावर तेल लावलं आणि त्याच्यावर क्रीम लावा, तर ते क्रीमचा स्पर्शच होत नाही त्या त्वचेशी, कारण मध्ये एक लेअर आहे तेलाची. तर योग्य आध्यात्मिक ज्ञान जर असेल तर ते आपल्या कर्मांची फळं, आपण जसं जसं वागतोय, जसं जसे कर्म करतोय, त्या कर्मांची फळं जेव्हा आपल्याकडे येत आहेत तर ती आपल्याला स्पर्शच करत नाही. का? तर मध्ये एक आध्यात्मिक ज्ञानाचा एक थर आहे आणि त्यामुळे त्याचा स्पर्शच होत नाही. तर म्हणून एक आध्यात्मिक प्रगत व्यक्ती आपल्या जीवनातले सर्व कर्म करतोय, आणि त्यामध्ये कदाचित कोणाला असं वाटू शकतं की हे पुण्य कर्म केलं, हे पाप कर्म केलं, पण कारण तो योग्य चेतनेने करतोय तर त्याला तो स्पर्शच होत नाही. बेसिकली पुण्य म्हणजे काय? तर पुण्य म्हणजे मला माझ्या आर्थिक समृद्धीसाठी,
शारीरिक सुख प्राप्तीसाठी शास्त्रांमध्ये सांगितलेले काही विधी वगैरे मी करणार. तर मी शास्त्रांचा वापर का करतोय? मला सुख उपभोगायचंय म्हणून. आणि शास्त्रांना बाजूला ठेवून मी जेव्हा सुख उपभोगायचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात पाप. पण दोघांमध्ये एनिथिंग दॅट एनी ऑर्डिनरी पर्सन डज इज फॉर हिज बेनिफिट. माझा जेव्हापर्यंत फायदा नाही तेव्हापर्यंत मी करणारच नाही. मग पुण्य काय आहे? माझ्या फायद्याच्या गोष्टी पण शास्त्रांद्वारे अधिकृत म्हणजे पुण्य. आणि माझ्या फायद्याच्या गोष्टी पण ज्या शास्त्रामध्ये अनधिकृत आहेत ते म्हणजे पाप. पण दोघांमधला स्वार्थ सुटला नाही. सो पाप आणि पुण्यामध्ये दोघांमध्ये स्वार्थ आहेच. श्रीकृष्ण इथे म्हणतायत की तो स्वार्थ जेव्हापर्यंत तू सोडणार नाहीस तेव्हापर्यंत पाप आणि पुण्यापासून तू कधी पलीकडे जाऊ शकणार नाही. निष्काम कर्मयोग करायला शिकतं. निष्काम कर्मयोग म्हणजे माझा फायदा मुळी नकोच आहे मला. तर तो अनधिकृत फायदा अनधिकृत किंवा अधिकृत फायदा असेल. मी का करतोय? की योग्य ज्ञान आहे माझं. माझं ज्ञान हे आहे की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मी करतोय, माझ्यासाठी मी करतच नाहीये. आणि ती जेव्हा बुद्धी असेल, परमेश्वराला समर्पित बुद्धी असेल, तेव्हा कुठे आपण पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊ. तर एक इंजिन आहे आणि ती इंजिन रुळांवर पळते. आणि त्या इंजिन मागे किती डबे असू शकतात? 1 असू शकतो, 10 असू शकतात, 100 असू शकतात. तर त्या इंजिन मध्ये जितकी शक्ती आहे तेवढी ती त्या डब्यांना खेचून घेऊन येतो. तो डबा पळतोय का? पळतोय. पण तो स्वेच्छेने पळतोय का? नाही पळतोय. मग त्याला कोण पळवतंय? इंजिन पळवतंय. तर इंजिननी सांगितलं चलो इन दिस डायरेक्शन, सगळे डबे त्या डायरेक्शन. इंजिननी म्हटलं रिव्हर्स, तर परत रिव्हर्स. तर अशा प्रकारे जेव्हा आपण समर्पित जीवन जगतो परमेश्वराकडे, की परमेश्वराची इच्छा काय, परमेश्वराला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, तर त्या डब्यांचं जीवन आहे. ते पळतात, नुसते पळतात. इंजिनचा जो वेग आहे तेवढ्या स्पीडने ते पळतात, पण स्वतःची स्वेच्छाच नाही त्यांची. इंजिन जिथे घेऊन जाईल तिथे पळायला तयार आहे ते. श्रीकृष्ण मला काय करून घेतील त्याच्यासाठी मी अवेलेबल आहे. आय एम अवेलेबल. तुम्हाला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे ते करून घ्या. आणि तुम्ही जे सांगाल ते, जेव्हा सांगाल ते, जिथे सांगाल ते, जसं सांगाल ते, तसं मी आत्मसमर्पण करायला तयार आहे. त्याच्यामध्ये मग पाप आणि पुण्याच्या तुम्ही पलीकडे जाता. आणि नंतर मग शेवटी 54 क्रमांक श्लोक पासून ते 72 पर्यंत स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे यावर. तर हा दुसऱ्या अध्यायाचे हे 6 विभाग आहेत. तर पहिला विभाग अर्जुनाचे हे 5वे कारण आहे की मी युद्ध का नाही करणार. तर म्हणतात श्रेयस्कर काय ते मला माहिती नाही. त्यातून आपण काय शिकू शकतो? जेव्हापर्यंत आपले मत आपण भगवंत यांना सांगत राहू तेव्हापर्यंत भगवंत त्यांचे मत आपणास सांगणार नाही. आपण आता बोलतोय, तर मी जर बोलतोय तर तुम्ही लोक शांत आहात, आणि समजा तुम्ही बोलायला लागले तर मी शांत बसणार. कारण एका वेळेस 2 लोक नाही बोलू शकत. घरी पण जेव्हा 2 लोक सोबत बोलतात मग परिस्थिती जरा कठीण होते. तर म्हणून एकाने तरी माघार घ्यायची असते. तर म्हणून कीर्तन करताना पण मी अनेक वेळा विनंती करतो की जेव्हा मी गातोय तेव्हा आपण नाही गायला पाहिजे. आणि तुम्हाला ती ट्यून समजत नाही म्हणून कधी कधी तुम्ही जेव्हा गाता तेव्हा मी गातो. पण स्टील मेनी टाइम्स आय हिअर वेन आय एम सिंगिंग समबडी सिंगिंग, ऍक्च्युअली दॅट इज नॉट द राईट वे टू डू इट, बिकॉज दॅट्स नॉट द राईट वे. यु नो, वेन समबडी इज सिंगिंग यू डोंट सिंग. सो तसंच श्रीकृष्ण म्हणतायत की जेव्हापर्यंत तुम्ही बोलताय, अर्जुनाला सांगताय, जेव्हा अर्जुन बोलतायत तेव्हापर्यंत श्रीकृष्ण म्हणतात तू बोल, तुला जे बोलायचं ते बोल, तुला मी पूर्ण मुभा दिलेली आहे. आणि जेव्हा अर्जुन म्हणाले झालं माझं बोलून आणि मला माझ्या बोलण्यातून काहीच समजलं नाही, तेव्हा मग श्रीकृष्णाने बोलायला सुरुवात केली. आणि भगवंत जेव्हा बोलतात तेव्हा बोलतात जेव्हा आपण शांत राहू. तर श्रीकृष्णांना अजिबात लोभ नाही माईकचा. श्रीकृष्णांना अजिबात लोभ नाही की माझंच म्हणणं सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. अगदी स्वतः कधी हट्ट नाही केलं त्यांनी की माझ्या शिकवणी ऐका, माझ्या शिकवणी स्वीकार करा. आपण स्वतःहून त्यांचं पुस्तक उघडून बघतोय की एकेका श्लोकामध्ये, एकेका शब्दामध्ये किती ज्ञान दडलंय. म्हणून अजूनही श्रीकृष्णाची जबरदस्ती नाहीये की करावंच. अगदी हिंदू संस्कृतीच्या बाहेर तर नाहीच आहे जबरदस्ती. कोणी गीताला मानतात, कोणी नाही मानत. हिंदू संस्कृती आत पण असं गरजेचं नाही की प्रत्येक हिंदू भगवद्गीता वाचतोय, भगवद्गीतेवर विश्लेषण स्वीकारतोय आणि भगवद्गीतेच्या श्लोकांना आपल्या जीवनाचा एक आधारस्तंभ बनवतोय. नाही, बरेच हिंदू आहेत त्यांना भगवद्गीतेशी काहीही घेणं देणं नाही. आणि श्रीकृष्ण म्हणतात मला काहीही प्रॉब्लेम नाहीये,
पण जर तुम्हाला तुमच्या जीवनाला चांगलं वळण द्यायचं असेल तर भगवद्गीता उपलब्ध आहे, माझ्या शिकवणी उपलब्ध आहेत. विभाग दुसरा, अर्जुनाची शरणागती. तर त्याच्यामध्ये ते म्हणाले होते की मी आता तुमचा शिष्य आहे म्हणून. म्हणजे जेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपली बुद्धी, आपले सामर्थ्य, आपली नाती, आपले बळ, आपले सर्व काही ज्यामध्ये आपण आश्रय शोधत असतो, आयुष्यभर आपल्याला वाटत असतं की हे मला मदत करेल, एखाद्या परिस्थितीमध्ये निष्काम ठरतात ह्या सगळ्या गोष्टी. तिथे आपल्याला कोणीही काहीही मदत नाही करू शकत. व आपण जेव्हा हतबल होतो तेव्हा आपण भगवंतांची शरणागती स्वीकारतो. तर जेव्हापर्यंत आपण हतबल होणार नाही तेव्हापर्यंत आपण भगवंतांची शरणागती स्वीकारणे. भगवंत चांगले आहेत, अधूनमधून चांगलं सांगतात, अधूनमधून चांगलं उभे राहतात, बासुरीही छान वाजवतात, पण दॅट इज नॉट शरणागती. शरणागती इज आय एम युअर्स, मी तुमचा आहे. तर मी तुमचा आहे हे सांगण्यासाठी, आत्मसमर्पण करण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे अर्जुनाच्या उदाहरणावरून शिकणे, की अर्जुनाकडे सगळं होतं पण त्या परिस्थितीमध्ये त्याला मदत नाही झाली काही. आणि दुसरं आहे की आपल्या जीवनात पण अर्जुनासारखं ती परिस्थिती येण्याची वाट बघणे आणि त्यानंतर मग श्रीकृष्णांची शरणागती स्वीकारणे. शरणागती स्वीकारून कुठे आपण भगवंत यांचे मत ऐकण्यास तयार होतो. म्हणजे शरणागती स्वीकारल्यानंतर आपण श्रीकृष्णांचं मत ऐकू किंवा त्यांची शिकवण ऐकू तेव्हापर्यंत एक चर्चेचा विषय येतो. तुमचं काय म्हणणं आहे, माझं काय म्हणणं आहे, ही चर्चा अंतकाळापर्यंत चालत राहील. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की भगवद्गीताचं ज्ञान आहे हे श्रीकृष्णांनी सर्वांसमोर सादर केले. त्यांनी अर्जुनाला कुठे बाजूला घेऊन नाही गेले. तर श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक निमित्त म्हणून वापरून आपल्या सर्वांसाठी हे भगवद्गीतेचं ज्ञान देण्याची याद्वारे इच्छा प्रकट केली आहे. तर आपल्याला वाटू नये की हे जे ज्ञान होतं हे केवळ अर्जुनासाठी होतं आणि आपण का शिकतोय का. जर तसं असतं तर अर्जुनाला एकांतामध्ये त्यांनी सांगितलं असतं, पण नाही, तिथे मधोमध त्यांनी अर्जुनाला सांगितलं आणि इतरांनी पण ते ऐकलं. तिसरा विभाग, आत्म्याची वैशिष्ट्ये. तर अर्जुनाने अध्याय क्रमांक 1 मध्ये श्लोक क्रमांक 28 आणि 30 यामध्ये युद्ध न करण्याकरिता जे कारण दिले होते त्याला प्रतिउत्तर म्हणून श्रीकृष्ण हा विभाग सादर करीत आहेत. मग काय सांगितलं, तर जेव्हा सुरुवात केली 11व्या श्लोकांमध्ये तेव्हाच एकदम कडक शब्दांमध्ये त्यांनी सुरुवात केली. का बरं? कारण कधी कधी एक तो जो अहंकार असतो की मला पण येतं, त्याच्यातून एखाद्या व्यक्तीला काढायला ते झोप असते. बेसिकली अज्ञानामध्ये आपण वावरतोय, तर ती झोप उडवण्यासाठी थोडेसे कडक शब्द श्रीकृष्णांनी वापरले. थोडे एका अर्थाने अपमानास्पद पण शब्द श्रीकृष्णांनी 11व्या श्लोकात वापरले. मग नंतर म्हणाले की व्यक्तिमत्व कधी नष्ट होत नाही. जे मी तुम्हाला म्हणालो की अर्जुन तू किंवा या रणभूमीवरले राजे किंवा मी, भविष्यात कधी काळ नसेल जेव्हा तुम्ही नसणार, आजही नाही आणि भूतकाळात पण नव्हता. तर व्यक्तिमत्व कधी नष्ट होत नाही. तर ते कधी कधी हिंदू संस्कृतीमध्ये म्हणतात की आत्मा परमात्मा में विलीन हो जाएगा. या 12व्या श्लोकामध्येच सुरुवातीला श्रीकृष्णांनी त्याला नाकारलंय. तर श्रीकृष्ण म्हणतात की आत्मा हा परमात्म्यामध्ये कधीच विलीन होणार नाही, पण त्याचं परमात्म्याशी नातं जुळून तो परमात्म्याशी शाश्वत सेवेचं नातं जोडू शकतो, पण तो त्याच्यामध्ये विलीन होणार नाही. त्याचं व्यक्तिमत्व नष्ट होणार नाही. 10 श्लोक पण तुम्ही तुमच्या घरी नंतर वाचू शकता. पण अर्जुन म्हणेल ठीक आहे, व्यक्तिमत्व कधी नष्ट होणार नाही, पण शरीर यात तर परिवर्तन होत आहे ना. तर मग श्रीकृष्ण म्हणतायत की ते तर नैसर्गिक आहे. बालपणापासून युवा अवस्थेमध्ये, युवा अवस्थेतून म्हातारपणामध्ये, म्हातारपणानंतर पुन्हा एकदा बालपणाची, ते नैसर्गिक आहे. मग म्हणेल ठीक आहे, ते तर सगळं नैसर्गिक आहे, पण मृत्यू समयी शोक तर होतोच ना. मग श्रीकृष्ण म्हणतायत हो, पण जर तू एका दृष्टीने बघितलं तर मृत्यूनंतर त्या व्यक्तीला नवीन छान शरीर पण प्राप्त होईल. मग तू शोक करतोयस की जुनं शरीर चाललंय ते, पण तू हे का नाही बघत की नवीन शरीर मिळतंय. आपली जुनी कार जात असेल तर आपण रडू, पण ती जुनी कार गेल्यावर नवीन कार पण तर येते. तर श्रीकृष्ण म्हणतात की तू एकच बाजू का बघतोयस. मग अर्जुन म्हणू शकतो पण शरीराप्रती आसक्ती असतेच ना. ठीक आहे, नवीन शरीर मिळणार आहे, पण हे जुनं शरीर तर चाललंयच ना. मग श्रीकृष्ण म्हणतायत पण अशाश्वततेप्रती आसक्ती कधीच नसावी. जर आपल्याला माहिती आहे की ही गोष्ट आहे ही नाशवंत आहे,
तर मी माझ्या दुःखाचं बीज रोवतोय जेव्हा मी एखाद्या अशाश्वत वस्तूशी आसक्ती निर्माण करतोय. तर म्हणून अशाश्वततेप्रती आसक्ती नसावी, मात्र स्पर्श असतो. पण मग अर्जुन म्हणू शकतो, पण मी का मारावे, मी का मारहाण करू? तर मग श्रीकृष्ण म्हणतायत, जरी अर्जुनाने नाही मारले तरी मृत्यू तर अटळच आहे. पण योग्य कारणासाठी जर मृत्यू झाला तर ते चांगलं आहे. सो दिस इज इन ए कन्व्हर्सेशन फॉर्म. गीतेमध्ये त्या संवादाच्या रूपात नाही आहे, पण इथे आपण संवादाच्या रूपात प्रस्तुत करतो. पण तुम्ही म्हणताय की मृत्यू अटळ आहे, ठीक आहे, पण मग मी मारायला पाहिजे, पण असे करून पाप लागेल मला. मग श्रीकृष्ण म्हणतात, जर योग्य ज्ञान असेल तर अशी भ्रांत धारणा येऊ नाही शकणार. जर ज्ञान असेल, आपल्याला योग्य माहिती असेल, तर अशी भ्रांत धारणा नाही येऊ शकणार. तर कधी मेडिकल रिसर्च जेव्हा करतात, अनेक जे औषधं आपण घेतोय, मेडिकल रिसर्च करताना आधी काही प्राण्यांवर एक्सपेरिमेंट्स करायला लागतात. तर कुठल्या प्राण्यावर एक्सपेरिमेंट करतात? तर त्याला एक विशिष्ट नाव आहे, त्याला म्हणतात गिनी पिग म्हणतात त्याला. राईट? पांढऱ्या कलरचा उंदीर असतो. इट्स नॉट ए उंदीर ऍक्च्युअली, इट्स अ व्हेरी डिफरंट स्पीशी. सो नाव आता प्रश्न आहे, मांजरीवर का नाही करत, कुत्र्यांवर का नाही करत, हत्तींवर का नाही करत, किंवा अजून दुसऱ्या ते बरोबर त्या गिनी पिगवरच का करतात? त्याच्याशी काही वैर आहे का? पांढरा उंदीर म्हणजे वाईट, पांढऱ्या उंदीराला पकडा आधी. सो आपल्या सेलमध्ये ना 46 क्रोमोझोम्स असतात. सो गिनी पिगचे नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज क्लोजेस्ट टू 46. आय थिंक इट इज 44. सो बिकॉज जेनेटिकली गिनी पिगचे जे क्रोमोझोम्स आहेत, दे आर क्लोजेस्ट टू द ह्युमन स्पेशी. सो दे आर अज्युमिंग की 44 क्रोमोझोम काउंट असताना जे काही आपण रिसर्च करू, more or less it will be applicable to 46. So I am not a biologist. मी हत्तीचं किती आहे, कुत्र्याचं किती आहे, but their number of chromosomes is very different from human number of chromosomes. So some medicine त्यांच्यावर छान ऍक्ट होते मांजरीवर, पण ती आपल्याला दिल्यावर काही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. सो दे फाउंड आउट विच इज द एनिमल विच हॅज क्लोजेस्ट नंबर ऑफ क्रोमोझोम्स, आणि म्हणून ते गिनी पिगवर होतं. अजून बाकी काही कारण नाही आहे. सो नाव इफ समबडी सीज की हे कितीतरी गिनी पिग्स आहेत, आणि त्याला मग ते लोक आधी दे इंड्यूस द डिसीज ज्याच्यावर आपल्याला रिसर्च करायचं आहे, आणि मग तो डिसीज झाल्यानंतर त्याला ते औषध देतात जे लॅबोरेटरीमध्ये बनवलंय, अँड देन दे मॉनिटर इट की त्याचा काय दुष्परिणाम होतोय, तो बरा झाला का, हे ते. सो वेन दिस इज गोइंग ऑन, ऍक्च्युअली इट इज हिंसा. कारण त्याचं काहीच घेणं नाही त्या आजाराशी. तो आपलं जीवन जगत होता, त्याला धरलं, त्याला आधी रोग लावला, त्याच्यानंतर त्याला औषध दिलं. So somebody who does not know the purpose of doing all this can object and can say तुम्ही हिंसात्मक आहात. So all medical research from this perspective is extremely violent. But त्याला जर विचारलं की तो असं का करतो, तर तो म्हणेल, अरे हा पूर्ण मनुष्य समाज आहे ना, त्याला आज एका रोगाने ग्रस्त केलंय, आणि त्या रोगाला कुठलं औषध द्यायचं हे समजण्यासाठी आम्ही हे करतो. ऑन ए लिमिटेड नंबर ऑफ गिनी पिग्स तुम्ही रिसर्च करा, त्याचे जे चांगले रिडिंग्स आले, चांगलं त्याचं संशोधन केलं ते बघा, आणि मग दॅट इज ऑन ह्युमन्स, देन ओनली इट इज गिव्हन टू ह्युमन्स. सो मनुष्याला जर वाचवायचं असेल तर मग गिनी पिग्सला हिंसा स्वीकारायचं. हे जीवनाचा नियम आहे. कोणाच्या तरी भल्यासाठी कोणातरी हिंसा होते. तर श्रीकृष्ण म्हणतायत की चांगल्या कारणासाठी, धर्माच्या स्थापनेसाठी, योग्य पिढीला जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल, योग्य तत्वांना आपल्याला जर वाव द्यायचा असेल, चुकीच्या गोष्टींना जर आपल्याला दाबायचं असेल, तर हिंसा ही या जगाचा नियम आहे. जर शिवाजी पार्कला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल, तर मग दर 1 तासांनी 1.5 तासांनी पोलीसची जी गाडी आहे ती फिरणं गरजेचं आहे. तर कोणी म्हणू शकतं की भीती निर्माण होते, त्याची पोलीसची गाडी येते, ते लाईट चालू असतात. पण भीती तुम्हाला करायची गरज नाहीये. जर तुम्ही चांगले नागरिक असाल तर तुम्हाला भीती निर्माण होणार नाही. तुम्ही चांगले मित्र आहेत, माझ्या सुरक्षिततेसाठी लढतायत. भीती कोणाला निर्माण होते, जो चुकीचं करतोय तो. सो म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की हिंसा ही होणारच आहे. सो असं म्हणतात, द अर्ली बर्ड गेट्स द वर्म. तर हे कशासाठी सांगतात हे वाक्य? याच्यासाठी सांगतात की बघा, जो सकाळी सकाळी घराबाहेर निघतो, मेहनती आहे, त्याला मिळतं. सो द फर्स्ट बर्ड गेट्स अ वर्म. सो एक माणूस म्हणतो, व्हॉट अबाउट अ वर्म?
द फर्स्ट वर्म गॉट इटन बाय द बर्ड. सो फर्स्ट बर्ड बाहेर निघाला सकाळी सकाळी, जेव्हा बाकी सगळे बर्ड्स झोपले होते तेव्हा त्यांनी तो किडा खाल्ला त्याने. पण त्या वर्मनी काय केलंय, तो वर्म पण चांगला उत्साह, सकाळी सकाळी मी बाहेर पडलो, ही गॉट इटन. सो यू आर ओनली फोकसिंग ऑन हाफ द स्टोरी. सो सिमिलरली हा जो एक प्रश्न आपल्याही मनात येत असेल की असं माझ्यासोबत का होतं म्हणून. सो आयदर यू आर द बर्ड और यू आर द वर्म. येस, बट इन बोथ सिच्युएशन्स यू कॅन रिमेंबर कृष्ण. विपद परिस्थितीमध्ये किंवा संपद परिस्थितीमध्ये, दोन्ही परिस्थितीमध्ये परमेश्वराचं स्मरण हे इक्वल आहे. सो गीतेमध्ये आपल्याला जे मेसेज देतात ते आहे की बाहेरची परिस्थिती अनेक वेळा आपल्या हाताबाहेरची असते. कोण आपल्यासोबत कसं वागतोय हे आपल्या हातात नसतं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराचं स्मरण कसं करायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. पण त्यांना मारून त्यांच्यावर मी हिंसा करत आहे. श्रीकृष्ण म्हणतात पण त्यांना नवीन शरीर प्राप्त होईल, तू का ओढून घेतोय स्वतःवर सगळं. तसेही अर्जुनाचे शस्त्र आत्म्याला नष्ट करू शकत नाहीत हे परत श्रीकृष्ण सांगतात की तुला जे वाटतंय नष्ट करणार, तर ते मग 23 आणि 24 मध्ये सांगितलं. जरी आत्मा असे काही नाही, जरी आत्मा असे काही नाही तरी शरीराचा नाश झाला तरी काय मोठे नुकसान आहे. समजा अर्जुन काय म्हणतोय, शरीराचा नाश होतोय, शरीराचा नाश होतोय. तर श्रीकृष्णांनी आधी आत्म्याचे सगळं सांगितलं. मग आता या श्लोकामध्ये काय सांगताय, 26व्या श्लोकामध्ये, चल तुझा मी स्वीकार करतो की आत्मा नाहीच आहे मुळी आणि सर्व काही शरीरच आहे. मग व्हॉट इज दिस बॉडी? बॉडी इज अ बंच ऑफ केमिकल्स. मग हे सगळे रसायन आहेत. मग एक बालदी रसायन जर कोणीतरी असं फेकलं तर कोण रडतं रसायनांसाठी? अरे एक बालदी पाणी वाया गेली तर रडत नाही. तर म्हणतात एक बालदी रसायन आहे ती, आत्मा वगैरे काहीच नाही. तुला आत्म्याचा पण स्वीकार करायचा नाही ना, तर हे पण सांगतो मी की या शरीरामध्ये जेवढी रसायनं होती ती मुक्त झाली आता. मग आता काय प्रॉब्लेम आहे तुला? तर इथून तिथून काही कर. शेवटी श्रीकृष्ण त्याला चेकमेट करतायत, कॉर्नर करतात, ते म्हणतात युद्ध कर. मग निष्कर्ष काय की आत्मा जर अविनाशी आहे मग युद्ध न करण्याचे पहिले कारण चुकीचे ठरले. आत्मा जर अविनाशी आहे तर तुला युद्ध करावं लागेल. मग आता चौथा विभाग कर्मकांड. अर्जुनाने अध्याय क्रमांक 1 मध्ये श्लोक क्रमांक 31 ते 38 यामध्ये युद्ध न करण्याकरिता जी कारणे दिली होती त्याला प्रतिउत्तर म्हणून श्रीकृष्ण हा विभाग सादर करीत आहे. अध्याय क्रमांक 31 ते 35 मध्ये काय म्हणाले की मी यांना जर मानलं तर मी सुख समृद्धी प्राप्त करू शकणार नाही. तर मग श्रीकृष्ण 31 ते 32 यामध्ये सांगतायत, धर्मावर आधारित युद्धात विजय किंवा पराजय जरी प्राप्त झाला तरी सुख समृद्धी गमावणार नाहीस तू, एक तर इथे किंवा स्वर्ग लोकांमध्ये. श्लोक क्रमांक 36 मध्ये पहिल्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतात युद्ध करून पाप लागेल. मग श्लोक क्रमांक 33 ते 37 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात दुसऱ्या अध्यायात आपली कर्तव्य न केल्याने पाप लागते. कर्तव्य बुद्धीने युद्ध लढून पाप नाही लागत. तर हे खूप मोठं तत्व आहे जे आपल्याला पण शिकायला पाहिजे. कर्तव्य, जसं मी म्हटलं, हिंसा ही या जगाचा एक भाग आहे, घटक आहे हा. यू कॅनॉट अवॉइड. पण हिंसा कुठल्या कारणासाठी आपण करतोय हे आपण ठरवू शकतो. उद्धटपणे बोलून लोकांना त्रास देऊन पण आपण हिंसा करू शकतो. आणि जर एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी उद्धटपणे बोलत असेल तर आपण त्या व्यक्तीला सांगू शकतो, बजावून सांगतोय, आजपासून या व्यक्तीला उद्धट बोललास तर बघ, खबरदार. तर हिंसाच आहे, शाब्दिक हिंसा आहे. पण कशासाठी? की त्या व्यक्तीने त्याची हिंसा थांबवावी म्हणून मी एका अर्थाने शाब्दिक हिंसा केली. तर धर्मावर आधारित युद्धात विजय. मग 36 मध्ये पहिल्या अध्यायामध्ये म्हणाले युद्ध करून पाप लागेल. मग हे म्हणतात आपली कर्तव्य न केल्याने पाप लागते. श्लोक क्रमांक 34 मध्ये म्हणतायत अपमान हा एका माननीय व्यक्तीकरिता मृत्यू समान असतो आणि तू जर पळून गेलास तर तू अपमानित होशील. मग तुला ना मृत्यूपेक्षा वाईट अनुभव येईल. तर म्हणतायत की युद्ध कर. आणि 35 आणि 36 मध्ये म्हणतायत तुझे शत्रू तुझं हास्य करतील, तेव्हा नाही दर्शन. म्हणून त्याचा निष्कर्ष काय या विभागाचा? कर्तव्यनिष्ठ चेतना ठेवून युद्ध केलेस तर शुद्ध राहशील किंवा पापमुक्त राहशील. विभाग क्रमांक 5 निष्काम कर्मयोगा. अर्जुनाला सांगण्यात येत आहे की आत्मा याबद्दल जे ज्ञान दिले त्याला स्मरून युद्ध कर. म्हणजे ज्ञानाला फक्त
आतमध्ये ठेवू नको, त्या ज्ञानाला वापर कर. अनेक वेळा आपण जेव्हा ज्ञान प्राप्त करतो त्याचा वापर नाही करत आपण. आपल्याला वाटतं डुईंग अँड नोईंग आर टू डिफरंट थिंग्स. नो, डुईंग शुड बी बेस्ड ऑन नोईंग. नोईंग शुड लीड टू डुईंग. सुख समृद्धीची प्राप्ती याबद्दल जे ज्ञान दिले त्यालाही मागे ठेवून युद्ध कर. म्हणजे स्वार्थाबद्दल मी तुला बोललो होतो कर्मकांडामध्ये, आता त्या स्वार्थाला पण सोडून युद्ध कर. साधारण व्यक्ती ज्ञानाचा वापर कर्तव्य त्याग याकरिता करतो, पण श्रीकृष्ण ज्ञानाचा वापर कर्तव्य निष्ठ होण्याकरिता प्रेरित करत आहेत. एका टिपिकल घराची परिस्थिती, आई वडील आपल्या मुलांना सांगतात हे असं असतं ते असं असतं, तर तो जेव्हापर्यंत लहान असतो, जेव्हापर्यंत त्याला जास्ती एक्सपोजर नसतो, तेव्हा तो आई वडिलांचा ऐकतो. आणि मोठं झाल्यानंतर काय म्हणतो, आई मला पण माहिती आहे, तू सांगू नकोस काय करायचं. सो इन जनरल या जगाचा नियम आहे की आपल्याला जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा आपण आपल्याला जे सांगण्यात येत आहे त्याचा त्याग करण्यासाठी त्या ज्ञानाचा वापर करतो. मोर वी बिकम एज्युकेटेड, मोर वी बिकम इंडिपेंडेंट. आपण जेवढे ज्ञानी होऊ तेवढे आपण स्वच्छंद होतो, तेवढे आपण दुसऱ्यांच्या ऐकण्याच्या बाहेर जात जातो. पण श्रीकृष्ण इथे म्हणतायत की आध्यात्मिक ज्ञान हे आपल्याला आपल्या वरिष्ठांच्या पलीकडे जाण्यासाठी नाहीये, आपल्याला समजून घेण्यासाठी आहे की आपले वरिष्ठ जेव्हा आपल्याला सांगतायत, जेव्हा श्रीकृष्ण आपल्याला काही सांगतायत ते पालन करण्यामध्ये आपलं किती हित आहे. सो या पथावर कधी ऱ्हास होत नाही किंवा नुकसानही होत नाही. हे 40व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतात. मग 41व्या श्लोकामध्ये सांगितलं की या पथावर अडचणी जरी आल्या तरी पण दृढ निश्चयी राहण्याची खूप गरज आहे. अगदी वैदिक मार्गावर आधारित भोगबुद्धी ही अयोग्य आहे. मग त्यामध्ये आपण चर्चा केली होती की वैदिक संस्कृतीमध्ये, वैदिक ग्रंथांमध्येही सांगितलंय की हा यज्ञ केला, ही पूजा केली तर तुम्हाला सुख समृद्धी मिळते. तर श्रीकृष्ण या निष्काम कर्मयोगामध्ये म्हणतात की अगदी शास्त्रांमध्ये दिलेलं जे पण भोगवृत्ती आहे ती पण जर तू केलीस तर शेवटी कुठे ना कुठे तुला त्रास होणार. तर इव्हन वैदिक जरी असेल, शास्त्रांमध्ये जरी असेल, पण ती स्वार्थ आहे, तर स्वार्थ सोड, तू निष्काम कर्मयोग यासाठी तू उभा राहा. योग्य मार्गावर म्हणतात श्रीकृष्ण 2 अडथळे आहेत. एक आहे भोगवृत्ती आणि दुसरे आहे की ऐश्वर्य प्राप्ती. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हापर्यंत आपल्याला स्वतःचा स्वार्थ असेल तेव्हा आध्यात्मिक मार्गावर आपली प्रगती होऊ शकत नाही. आध्यात्मिक मार्गावर प्राप्त होण्यासाठी पहिली गोष्ट आहे की स्वार्थ सोडावा लागेल आणि श्रीकृष्णांचा स्वार्थ स्वीकारावा लागेल. मग पहिल्या अध्यायामध्ये 37 ते 43 यामध्ये अर्जुनाने सांस्कृतिक कारणं दिली होती की कशी परंपरेचा नाश होतो, संस्कृतीचा नाश होतो, वर्णसंकर निर्माण होतं, म्हणजे अवैध संबंधातून संतान प्राप्ती होते, अवैध संबंधातून समाज तो गढूळ होतो. तर मग त्याचं उत्तर श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 45 आणि 46 मध्ये प्रतिउत्तर देत आहेत. म्हणून निष्काम कर्मयोग हा महत्वाचा. हे 47 आणि 48 आणि 49 मध्ये सांगितलंय. मग 50 मध्ये सांगतात चांगले व वाईट कर्म दोन्ही पासून सुटका. निष्काम कर्मयोग जर केला, जसं मी म्हटलं, पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाणं महत्वाचं आहे. जन्म मृत्यू याच्या चक्रातून सुटका 51व्या श्लोकामध्ये सांगितलं. त्यामध्ये वैदिक कर्मकांड याप्रती अनासक्ती 52 आणि श्रीकृष्ण यांचे नित्य सेवक आहोत ही जाणीव असली पाहिजे, ते श्लोक क्रमांक 53 मध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं. मग आता शेवटचा विभाग तो आहे स्थितप्रज्ञ व्यक्ती. तर स्थितप्रज्ञ व्यक्तीला कसे ओळखावे हे 54व्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारलं. मग साधारण चिन्ह श्लोक क्रमांक 55 मध्ये सांगितलंय. तो कसा बोलतो, म्हणजे अनुकूल, प्रतिकूल व तटस्थ परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो, हे श्लोक क्रमांक 56 आणि 57 मध्ये. काय ते सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्ट समान. सो त्याच्यामध्ये म्हणतात, पहिलं काय ते, पहिलं वाक्य नाही आठवते मला, पण म्हणतात जेव्हा मनामध्ये उत्पन्न झालेल्या सर्व स्वार्थी इच्छा, सर्वान पार्थ मनोगतान, मनामध्ये उत्पन्न झालेल्या ज्या इच्छा आहेत, त्या स्वार्थी इच्छा, त्या जेव्हा आपण सोडतो तर त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. तर त्याला म्हणतात अनुकूल, प्रतिकूल व तटस्थ परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो.
मग तो कसा बसतो, म्हणजे आपली इंद्रिये कशा प्रकारे नियंत्रित करतो. तर श्लोक क्रमांक 58 ते श्लोक क्रमांक 59. तर याच्यामध्ये आठवत असेल तुम्हाला, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन रसो वर्जम रसोप्यस्य, की जेव्हापर्यंत आपल्याला उच्च चव नाही लागत तेव्हापर्यंत आपण निम्न स्तरावरची आपली जी आसक्ती आहे ती सोडू शकत नाही. मग त्यामध्ये आपल्याला सांगितलं वास्तविक नियंत्रण हे भगवंतांच्या आशीर्वादाने शक्य आहे. तर या डोळ्यांनी आपण उच्च दृश्य बघायला पाहिजे, या जिभेने आपण उच्च अन्न खायला पाहिजे. तर ते जे होतं विषया विनिवर्तन, ते नाही तर कसं आहे, हे उदाहरण का महत्वाचं आहे, उपवासाच्या आदल्या दिवशी कधी कधी मी लोकांकडून असं ऐकलंय, अरे उद्या उपवास आहे आज खाऊन घे. सो तो जो उपवास आहे ना तो एक दिवसा आधीच निष्फळ ठरला. कारण त्या उपवासाचं कारण काय आहे, उच्च ध्येय आहे. उपवास, वास मराठीमध्ये पण म्हणतात, यांचं वास्तव्य इथे आहे. तर त्याचा अर्थ काय, इथे राहणं. सो वास म्हणजे राहणं आणि उपवास म्हणजे जवळ राहणं. तर उपवासाचा जो मूळ हेतू आहे तो आहे परमेश्वराच्या सानिध्यात जाणं त्या दिवशी. एकादशी असेल, एकादशी, रामनवमी, जे काही आपले सण आहेत, त्या दिवशी काय करायचं आहे, खाण्यापिण्याच्या शारीरिक क्रियांना वेळ कमी द्यायचा आहे. कारण हे कधी थांबणार नाही. नाश्ता असतो, जेवण असतं, जेवण आणि नाश्त्याच्या मध्ये एक मूठ चिवडा असतो. मग संध्याकाळचा नाश्ता असतो त्याच्यामध्ये पण थोडासा चिप्स असतात. तर हे कधी थांबत नाहीये, बरोबर. तर कमीत कमी रामनवमीच्या दिवशी हे सगळं थोडंसं बाजूला ठेवून रामचंद्रांचं काही स्तोत्र वाचणं, रामरक्षा स्तोत्र गाणं, रामचंद्रांवरची काही कथा ऐकणं किंवा रामचंद्रांबद्दल पूर्वी काही ऐकलं असेल, आपल्याकडे नोट्स असतील तर ते उघडून त्याच्यावर मनन करणं की रामचंद्रांनी कशी सहनशील जीवन जगलं. तर उपवास करायचा त्या दिवशी. तर तो उपवासाचं आता काय झालंय की त्या दिवशी कमी खायचंय म्हणून पूर्वीच्या दिवशी आपली जसा तो उंट असतो तो पोट भरून पाणी पितो आणि वाळवंटामध्ये मग 2 आठवडे त्याला पाणी नाही मिळालं 180 लिटर पाणी पोटात ठेवतो उंट. ते हळूहळू पित असतो. किंवा गाय असते ती रवंत करते, तर इथे सगळं पण दिवसभर चालू असतं. तर आपल्याला वाटतं अरे उपवास केला हिने, सकाळपासून काही खाल्लंच नाहीये, नाही ते साठवून ठेवलंय. तसं आपल्याला रवंत नाही करायचंय, उपवास करायचाय. तर उपवासाच्या आदल्या दिवशी भोगवृत्ती, उपवासाच्या दिवशी भोगवृत्ती करू शकलो नाही म्हणून खंत, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काल उपवास झाला, शरीराला खूप ताण पडला म्हणून सकाळपासून परत चालू द्वादशी. तसं म्हणतात की द्वादशीच्या दिवशी खूप जास्ती होतं नाही. सो श्रीकृष्ण म्हणतायत की विषय विनिवर्तन्ते. विनिवर्तन्ते म्हणजे पुन्हा एकदा ते परत येणार. तर अशा प्रकारे भोग त्याग यामध्ये आपलं जीवन जातं. कधी आपण खूप भोग करतो, कधी जेव्हा पोट खराब होतो तेव्हा त्याग करतो, उपवास करतो, फोर्स उपवास. डॉक्टरांनी सांगितलेलं लंघन. आयुर्वेदामध्ये लंघन म्हणजे फास्टिंग. तर कधी ताप वगैरे आला तर आयुर्वेदामध्ये म्हणतात बेस्ट उपाय इज लंघन, डोंट ईट. आता ते कोणी करत नाही, पण अकॉर्डिंग टू आयुर्वेद दॅट्स द बेस्ट वे. डायरिया लंघन, डोंट ईट. सो विषय विनिवर्तन्ते. विनिवर्तन्ते म्हणजे श्रीकृष्ण म्हणतायत की जर आपल्याला उच्च चव नसेल तर आज जे तुम्ही सोडताय ते पुन्हा वापस येणारच. निराहारस्य, जर तुम्ही निराहार राहिले, समजू नका की तुम्ही आता आहाराच्या पलीकडे गेले, निराहार राहिले तर विषय विनिवर्तन्ते. मग त्याच्यावर एकच उपाय, रसो वर्जम रसोप्यस्य, की उच्च तुम्ही घेतलं तर मग जुनी चव नाही. म्हणतात आध्यात्मिक जेव्हापर्यंत आपल्याला चव नाही लागणार तेव्हापर्यंत आपण तडफडत राहू. वास्तविक नियंत्रण हे भगवंतांच्या आशीर्वादाने शक्य होतं. यामध्ये आपण चर्चा केली होती की अनेक ऋषी मुनी इन्क्लुडिंग विश्वामित्र मुनी भरपूर तपस्या केले, पण कारण त्यांना परमेश्वराप्रती आसक्ती नव्हती तर ते टिकू शकले नाही. आणि ऑन द अदर हँड अर्जुन जे गृहस्थ आश्रमी आहेत, पण जेव्हा उर्वशीने त्यांना प्रपोजल दिला, पण ते श्रीकृष्णांचे खूप जवळचे मित्र आहेत, तर ते उर्वशीला म्हणाले हे माते. तर अगदी तुकाराम महाराजांच्या जीवनात पण जेव्हा एकदा त्यांच्यावर संशयास्पद गोष्ट आरोप करण्याची जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्यांना काय म्हणाले तुकाराम महाराज, हे माते. सो इट इज अ व्हेरी शॉकिंग थिंग. शी ऑल्सो गॉट शॉक्ड, हाऊ कॅन यू कॉल मी मदर. ही सेड नो, यू आर माय मदर. सो खूप
हे खूपच महत्वाचे खोल विषय आहेत की ऑन वन साइड ऋषीमुनी आहेत जे एकांतामध्ये तपस्या करतायत, पण ते पण बळी पडले. आणि एकीकडे अर्जुन आणि तुकाराम महाराज हे गृहस्थ आश्रमी, स्वतःची मुलं आहेत त्यांना, बट दे आर नॉट टच्ड. वाय? बिकॉज दे हॅव गॉट ए हायर टेस्ट. तर म्हणून हरिनाम, हरि कीर्तन, हरि प्रसाद, हरि कथा, हरि भक्तांचा संघ यामध्ये काय शक्ती आहे हे आपल्याला अनेक वेळा अनुभवूनही कळत नाही, म्हणून नित्य श्रवण करायला पाहिजे. सो विमान जेव्हा आकाशात असतो तेव्हा त्याचा वेग किती असतो? एनीबडी नोस? सो रफली 600 किलोमीटर्स पर आवर आहे. सो 600 किलोमीटर्स पर आवर जर वेग असेल, यू शुड ऍक्च्युअली फील अनकम्फर्टेबल. कारण ज्या क्षणी आपण 120-140 जेव्हा गाठतो रोडवर, तर वी बिकम अनकम्फर्टेबल. भीती वाटते कितीही चांगली कार असेल तरी, बरोबर? सो हाऊ यू आर व्हेरी पीसफुल एट 600? विमानामध्ये प्रवास करताना काहीही भीती वाटत नाही. का बरं? कारण ना जाणीव होत नाही. यू आर अबाउट द क्लाउड्स. तर फक्त असे ते अमाप असे ढग असतात आणि त्याचे असा थोडासा आवाज येत असतो, आणि ती एवढी मोठी मोठी ढग असतात त्याच्यावरून जाताना ते असं कळतच नाही. इथे झाड वगैरे कसे असे ते पटपट जेव्हा जातात तेव्हा त्याला जाणीव होते, बापरे मी खूप स्पीडने चाललोय. पण जेव्हा वर असतो तेव्हा ती जाणीव होत नाही. सो ऑल्दो यू आर ट्रॅव्हलिंग ॲट 6 times दॅट स्पीड, पण त्याचा कधी भीतीमध्ये ना जाणीव होत नाही. आणि मग कधी कळतं की माझा खूप स्पीड हाय आहे? कधी कळतं? लँडिंग करताना. तर जेव्हा लँडिंग करतात तेव्हा मग सगळेजण सीट बेल्ट हे ते, आणि मग अनेक लोक हात जोडून डोळे बंद करून प्रार्थना पण करत असतात. तर टेक ऑफच्या वेळेस प्रार्थना, आणि लँडिंगच्या वेळेस प्रार्थना, आणि वर खूपच मजेदार होत आपण. कारण खाली टेक ऑफ करताना काय झालं तर काहीतरी मदत, यु नो, हॉस्पिटलचं ऍम्ब्युलन्स वगैरे काहीतरी गेलं आणि वाचलं. वर काही झालं तर खाली नाही, वर अजून. बट इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. वी आर सो मच कंडिशन टू अवर एक्सपिरियन्स. तर वर खूप डेंजरस परिस्थिती आहे, पण अनुभव नाहीये, जाणीव नाहीये, तर तिथे आपल्याला वाटतं आपण सुरक्षित आहोत. तिथे सगळ्यात जास्ती असुरक्षित आहोत. आणि जेव्हा जमिनीवर लँडिंग करतोय आणि जेव्हा उडान घेतोय तेव्हा आपण बऱ्यापैकी सुरक्षित होतो, थोडे असुरक्षित. तिथे आपल्या प्रार्थना तीव्र होतात. ऍक्च्युअली जर आपण बुद्धी वापरली तर वर आपण तीव्रतेने प्रार्थना करायला पाहिजे. पण प्रश्न काय आहे ना, प्रश्न आहे की व्हॉट इज माय एक्सपिरियन्स. तर जो विमानात बसलेला असतो त्याचा वेग असतो खूप जास्ती, पण जाणीव नाहीये त्याला. आणि कारमध्ये बसून थोडा जरी वेग वाढला तर जाणीव होते. तसंच आपण जेव्हा हरिकथेत आहोत, आपण जेव्हा हरिनाम घेतोय, तेव्हा ऍक्च्युअली आपला जो स्तर आहे त्या काळासाठी खूप उंच होतो, पण आपल्याला त्याची जाणीव नाही. आकाशातून अनेक लोक बघतात की लोक काय करतायत, 1 तास परमेश्वराच्या शिकवणीवर चर्चा करतायत, आणि त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली परमेश्वराचं नामस्मरण करतायत. खूप मोठी गोष्ट आहे, कोणी करत नाहीत. तर म्हणून आपल्याला त्याचा कदाचित अनुभव नसेल आणि आपल्याला त्याची जाणीव नसेल, बट व्हॉट वी आर डुईंग इज व्हेरी रेअर अँड इट इज व्हेरी अपलिफ्टिंग. तर या 1 तासासाठी आपल्या मनामध्ये स्वार्थी विचार येत नाहीत, ज्या प्रमाणामध्ये आपण इथे मानसिक स्तरावर उपस्थित आहोत. आपलं शरीर सगळ्यांचं या हॉलमध्ये, पण आपलं मन खूप पळतंय. ज्या प्रमाणामध्ये आपलं मन इकडे आहे त्या प्रमाणामध्ये आपण वैकुंठात आहोत. कारण स्वार्थ याच्यामध्ये येत नाही. यांनी मला काय बोललं, त्यांनी मला काय बोललं, हे आपण एका दिवसासाठी, या 1 तास संध्याकाळसाठी पूर्णपणे विसरतो. अच्छा, श्रीकृष्णाने अर्जुनाला असं केलं, अर्जुनाने असं केलं, पांडवांनी असं केलं, कुंतीने असं म्हटलं. तर हे जे सगळे विचार आहेत खूप उच्च विचार. शुद्ध भक्तांनी परमेश्वराला ज्या प्रार्थना अर्पण केल्या त्यावर जेव्हा आपण चर्चा करतो त्या काळासाठी आपण त्या चेतनेमध्ये प्रवेश करतो. आपली ती चेतना नाही नैसर्गिक, पण अर्जुनाने ही प्रार्थना अर्पण केली, त्याच्यावर जेव्हा आपण मनन करतोय आपण एका अर्थाने त्यांच्या लेवलवर गेलो त्या वेळेसाठी. फक्त ते टिकवून ठेवणं आपला संघर्ष आहे. पण जरी टिकवून नाही ठेवलं तरी दर आठवड्याला किंवा दर 2 आठवड्यातून 1 तासासाठी आपण खूप उंच हाईट, उंची गाठतोय आध्यात्मिक दृष्टीने. त्याची जाणीव नाहीये फक्त आपल्याला. तर म्हणून वास्तविक नियंत्रण हे भगवंतांच्या आशीर्वादाने शक्य आहे.
आणि मग नंतर श्रीकृष्णाने सांगितलं की पतन क्रियेचे टप्पे काय आहेत. तर श्लोक क्रमांक 62 आणि 63 मध्ये सांगितले. आठवतंय? आधी इच्छा निर्माण होते, मग गोष्ट घ्यायची इच्छा होते, मग आपण संपर्क करतो, पण त्याच्यातून मग सुखप्राप्ती होत नाही. मग क्रोधात भवती संमोह, संमोहा स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणशती. स्टेप बाय स्टेप प्रोसेस ऑफ फॉल डाऊन. मग तो कसा चालतो, म्हणजे आपली इंद्रिय कशा प्रकारे उपयोगात आणतो, ते श्लोक क्रमांक 64 ते श्लोक क्रमांक 71. आंतरिक शांती केवळ भगवंत यांसोबत नाते जोडून शक्य. शांती कोणाला मिळेल, आंतरिक शांती कोणाला मिळेल, जो परमेश्वराशी. तर याच्यामध्ये आपण चर्चा केली होती की पोलीस कमिशनरशी जर आपलं नातं असेल तर आपल्याला कधी कोणाची भीती नाही. म्हणून ज्याचं परमेश्वराशी नातं आहे तो कधी विचलित होत नाही. का बरं? कारण त्याला माहितीये परमेश्वर माझ्यासोबत आहे. योगी व अयोगी यांच्या चेतनेमध्ये दिवस रात्रीचा फरक. या निशा सर्व भूताना तस्याम जागृती संयमी. याच्यावर पण आपण चर्चा केली होती की जरी दोन्ही व्यक्ती तेच कार्य करतात, पण चेतना यांची दिवस रात्रामध्ये किती अंतर आहे. तेवढं अंतर आहे एका योगीमध्ये जो परमेश्वरासाठी त्याचे कार्य करतो, आणि एका अयोगीमध्ये जो परमेश्वराला विसरून आपलं जीवन करतोय. आणि नंतर मग श्लोक क्रमांक 70 मध्ये आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठा समुद्रमाप प्रविशंती यद्वत. की समुद्रामध्ये नदी वाहते तशा प्रकारे अनेकानेक इच्छा योगीच्या मनात प्रवेश करतात. फक्त समुद्र कसा आहे, अथांग आहे. समुद्र अमाप आहे आणि समुद्र अथांग आहे. तर त्याच्यामध्ये किती नद्यांचं किती पाणी प्रवेश करतं, पण त्या समुद्राला काही फरक पडत नाही. तसं आपण जेव्हा या जीवनामध्ये जगतोय तर इच्छांचा प्रवेश, वाईट विचारांचा प्रवेश आपण थांबवू शकणार नाही, कारण कान उघडेत. परमेश्वरांनी कान असे दिले, डोळे बंद करू शकतो, अगदी याला पण बंद करू शकतो, आणि नाकाला बंद करून इथून श्वासोश्वास पण करू शकतो, पण कान आपले बंद नाही होत. तर कोणतरी काहीतरी बोलतच असतं, सिनेमाची गाणी चालूच असतात. सो आयदर इन अ रिटन फॉर्म और इन अ साऊंड फॉर्म देयर इज ऑलवेज समथिंग गोइंग ऑन. यू कॅनॉट स्टॉप इट फ्रॉम एंटरिंग. फक्त जर तुम्ही समुद्रासारखे आंतरिक तुमची चेतना खोल केली तर कितीही पाणी पडू दे, गढूळ पाणी पडू दे किंवा स्वच्छ पाणी पडू दे, त्या समुद्रावर त्याचा काही प्रभाव होणार नाही. तर हे आपण करू शकतो. तर स्थितप्रज्ञ व्यक्तीची गुण. मग 72व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणाले, अशा प्रकारे जर स्थितप्रज्ञ व्यक्ती असेल, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ, की जीवनाच्या शेवटी तुम्ही परमेश्वराला प्राप्त करू शकता. तर हे दिस इज बेसिकली अ नॉर्थ स्टार. हा ध्रुव तारा आहे. आपण त्याला गाठू शकणार नाही, पण कमीत कमी आपल्याला दिशा सांगतोय तो, की आपलं जीवन जर सुखी जीवन जगायचा मार्ग काय असेल. तर अशा प्रकारे इंद्रियांवर नियंत्रण पाहिजे. ते आपण कासवाचं उदाहरण बघितलं होतं. अशा प्रकारे आपल्याला जीवन जगलं होतं आपल्याला. तर हा आहे दुसऱ्या अध्यायाचा सारांश. तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. तर कोणाच्या मनात जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही तुमचे विचार व्यक्त करायचे असेल तर करू शकता. येस. My favorite श्लोक from Gita is मन मना भव मद भक्तो मदयाजी माम नमस्कुरु माम एवैषति सत्यम ते प्रतिजानी प्रियोसी. सो श्रीकृष्ण याच्यामध्ये म्हणताय, मला मनामध्ये स्मरण कर, मला नमस्कार कर, माझा भक्त हो, आणि जर तू असं केलंस तर तू मला प्राप्त करशील. त्याच्यामध्ये कोणी म्हणू शकतात की प्राप्त कर, पण तुम्ही लहानपणापासून लबाड आहात म्हणून फेमस आहात, खोटं बोलण्यासाठी तुम्ही फेमस आहात. म्हणतात सत्यम ते, तुम्ही खरं बोलतोय. मग कोणी म्हणेल तुम्ही तेव्हा पण असं म्हणत होतं की मी खरं बोलतोय आई, मी माती नाही खाल्ली. तर म्हणे प्रतिजनी प्रियोसी मे. अर्जुन तू मला खूप प्रिय आहेस. मी प्रियजनांना नाही ठगवत नाही. आपण कितीही मोठा ठग असला तो प्रियजनांना कधी खोटं नाही बोलत, तो पूर्ण जगाला ठगवतो. तर श्रीकृष्ण त्या श्लोकामध्ये हे सगळे अँटिसिपेट करतात की या समोरून येईल प्रतिकार की तुम्ही सत्यम ते प्रतिजानी प्रियोसी मे. की अर्जुन मी याला खोटं बोलेन, त्याला खोटं बोलेन, दुर्योधनाला खोटं बोलू शकतो मी, पण तुला नाही खोटं बोलणार. तर तुला मी सांगतोय प्रतिजानी प्रियोसी मे. सो ते त्यांनी वचन दिले, जे मला नेहमी स्मरण करतात, जे मला नमस्कार करतात, जे माझी भक्ती करतात, जे माझी सेवा करतात, ते या जीवनानंतर मला प्राप्त करतात. हा माझा
सगळ्यात आवडीचा श्लोक. And can you explain one more shloka, please, which is yam yam vapi smaran bhavam tyajatyante kalevaram tam tam evati kaunteya sada tat bhava bhavita. Yeah. So before explaining, I would like to know who are you? I am seeing you for the first time and you are asking many questions. Yes, I am also a philosophy fanatic. And Philosophy fanatic. yes, Okay. I like to explore all sort of philosophies, and I was very lucky that I was born in a Vaishnava family in the very beginning, and I got initiated because of my father. Okay. I learned Vaishnava philosophy also very deeply. That is the closest to my heart, and so yeah, and that's why I'm exploring now. Yeah, yeah. 5 years old. Yeah. Thank you. So 8.5 is yam yam vapi smaran bhavam त्यजति अंते कलेवरम. So कलेवर म्हणजे बॉडी. सो शरीर त्यागताना जेव्हा आपल्या मनामध्ये जे यम यम वापी स्मरण भावम आपली जी भावना असेल शेवटच्या क्षणी त्यजति अंते कलेवरम तम तम एवैती कौंतेय ती भावना सदा तद भाव भाविता ती तशा प्रकारचं शरीर आपल्याला पुढच्या मध्ये मिळेल. मग दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात अंतकालेच्या माम एव स्मरण मुक्तो कलेवर अंतकालेच्या माम एव म्हणून यम यम वापी आहे तर मग तू इकडचं तिकडचा विचार करू नको. अंतकाले माम एव स्मरण मुक्त यह प्रयाती समदभावम याती नाती असते संशय म्हणतात. म्हणून जे तू स्मरण करशील ते प्राप्त करशील. मग माझं स्मरण कर मला प्राप्त करशील. याती नास्ती अत्र संशय. पुन्हा ते म्हणतात की संशय करू नकोस. अंतकालेच्या माम एव माझे स्मरण कर. मग आता तुम्ही म्हणाल ठीक आहे लक्षात आलं यांचं स्मरण केलं तर हे प्राप्त होईल त्यांचं स्मरण केलं तर ते प्राप्त होईल श्रीकृष्णाचं स्मरण केलं तर श्रीकृष्ण प्राप्त होतील. मग आता ते हाऊ टू गॅरंटी दिस. मृत्यूसमयी कठीण परिस्थिती असते. मग कसं करायचं तर मग त्यासाठी 8.7 तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. सो तस्मात इज देअरफॉर. संस्कृत तस्मात इज इंग्लिश देअरफॉर. सो जे जे स्मरण करशील ते प्राप्त करशील. मग दुसऱ्या श्लोकामध्ये माझं स्मरण करशील तर मला प्राप्त करशील. मग नक्कीच एक प्रश्न येईल पण मला तुला स्मरण करायचंय शेवटच्या क्षणी करायचंय पण मला गॅरंटी नाही. मग त्यासाठी म्हणतात तस्मात सर्वेषु कालेषु. मग शेवटच्या क्षणी जर लक्ष ठेवायचं असेल तर या जगामध्ये जेव्हा आहे तेव्हा सर्व काळ माम अनुस्मर युद्धच. माझं स्मरण कर आणि स्मरणाच्या परिस्थितीमध्ये युद्ध कर. सो हे पण प्रभुपाद असं म्हणायचे लाईफ इज अ प्रिपरेशन डेथ इज अन एक्झामिनेशन. एक छान हा पॉइंट आहे की आयुष्यभर आपण ज्याचा अभ्यास करू ते आपल्याला एक्झामिनेशन मध्ये आठवणं. सो एक्झामिनेशनचं सिलेबस एक्स सिलेबस आहे आणि 6 महिने जेव्हा मी त्या एक्झामची तयारी करतोय तेव्हा मी वाय पुस्तक वाचलं खूप चाटून काढलं पण तो वाय सिलेबस इज नॉट द राईट सिलेबस. सो फायनली ऍट द एंड ऑफ इट आय गेट 0 मार्क्स. समबडी विल से अरे तू एवढा अभ्यास करत होतास काय करत होतास. येस पण सो कृष्ण इज सेइंग आयुष्यभर जे तू करशील ज्याच्यावर मनन करशील ते तुला शेवटच्या क्षणी लक्षात येईल. म्हणून तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मरेण. सो वन इझी वे टू डू तस्मात सर्वेषु कालेषु इज टू जस्ट चॅन्ट हरे कृष्ण. सो इवन इफ वी आर नॉट फिलॉसॉफर्स आपल्याला संस्कृत कळत नाही हे नाही कळत ते नाही कळत मंदिरात जाण्यासाठी कधी कधी म्हातारपणामुळे जाऊ शकत नाही परिस्थिती कोविड असेल तर सगळे मंदिरं बंद होते. सो बट हरिनाम इज ऑलवेज अवेलेबल. तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी प्रवासामध्ये हॉस्पिटलमध्ये कुठेही असू शकता पण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हे जर मुखात ठेवलं नाव घेता उठा उठी होय संसाराची तुटी नामा परते साधन नाही जे तू करीशी आणिक काय. तर म्हणून सगळे संत महात्मे काय म्हणतात की या जगामध्ये कलियुगामध्ये मंदिरात जाणं थोडं जरा कठीणच आहे. ओव्हरऑल कलियुग जे आहे ते तशा प्रकारे रचलेलं आहे की अध्यात्मासाठी कठीण होईल. पण जेव्हा कठीण परिस्थिती होते त्या कठीण विषम परिस्थितीमध्ये आपण थोडं जरी पाऊल घेतलं तर ते बघितलं जातं.
एक जसं उदाहरण देतो की समजा रस्ता क्रॉस करताना तुम्ही बघितलं की एक म्हाताऱ्या आजी आहेत आणि त्या कधी कधी मी बघतो एक पाऊल घेतात तेवढे त्या गाड्या ज्या पळत असतात परत एक पाऊल मागे येतात. ती हिंमतच होत नाही कारण लोकांवर विश्वास नाही आता. अशा परिस्थितीमध्ये मी बघितलं कोणतरी जो युवा असतो तो म्हणतो आजी मी तुम्हाला घेऊन जातो आणि तो अगदी एकदम रुबाबाने पाऊल घेतो, हा हात करतो, त्या गाड्या पण थांबतात आणि आजीला मदत करतो. बरोबर. सो जेव्हा आपण चांगलं कार्य करण्यासाठी परमेश्वराला सांगतो की माझ्याकडे स्वतःकडे शक्ती नाही आहे तेव्हा मदत पण पटकन येते. तो अपंग व्यक्ती असेल जो ज्याला काही जमत नाहीये तर त्याला 4 लोक हात देतात. तर म्हणून या परिस्थितीमध्ये कलियुगामध्ये आपण एका अर्थाने अध्यात्मासाठी अपंग आहोत. आंतरिक पण गोडी नाही आणि बाहेरच्या सुविधा पण नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्णांनी सगळ्यात सोपं आणि सगळ्यात सहज करता येईल ज्याच्यासाठी काही पूर्व पात्रता नाही, शिक्षण, अडाणी व्यक्ती पण हरे कृष्ण बोलायला काही, रामकृष्ण हरी बोलायला काही लागत नाही. तर अडाणी व्यक्ती असेल, म्हातारा असेल, लहान बाळ असेल, लहान बाळाला गीता नाही समजत, म्हाताऱ्यांना वाचता येत नाही पण हरे कृष्ण बोलायला काही प्रॉब्लेम नाही. सो आपण एका अर्थाने आध्यात्मिक दृष्टीने अपंग आहोत. तर आपल्याला श्रीकृष्णांनी एक खूप सोपी एक गोष्ट दिली आहे की ही करून तुम्ही छान करू शकता. त्यामुळे आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला कीर्तन करतो आणि नंतर शेवटी आपण एक माळ जप करतो. तर कृपया हरिनामाला सोबत ठेवा. कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये हरिनाम तुम्हाला खूप मदत करू शकतो. जस्ट बाय चॅन्टिंग हरे कृष्णा नाईसली खूप छान अनुभव येतो, एक प्रेरणा मिळते, शक्ती पण प्राप्त होते. ओके, एनी अदर क्वेश्चन? येस. आपण म्हणतो आता या जन्मात चांगली कर्म करतो पुढे चांगलं होईल. जेव्हा आपण आता ते गिनीपिगचं उदाहरण घेतलं तर कशाचं उदाहरण घेतलं मी? आपण जेव्हा गिनीपिग. experiment करतो, गिनीपिग. प्राण्यांचं जे आयुष्य असतं त्याच्यात पण असं काही असतं. तर यांनी खूप छान प्रश्न विचारलाय की आपण जर वाईट कर्म केले तर पुढच्या जन्मी आपल्याला चुकीचं शरीर मिळतं. तर प्राण्यांना पण हे नियम लागू होतात का? आपण जेव्हा रोडवर जेव्हा चालतो तेव्हा आपल्यासाठी नियम आहेत की आपण फुटपाथवरून चालायला पाहिजे किंवा गाड्या आहेत त्यांना सांगितले की डाव्या बाजूने चालायला पाहिजे, उजव्या बाजूने चालायला पाहिजे. कुत्रा हे नियम पालन करतो का? कारण ज्याला शिक्षण दिलंय त्याच्यावर जबाबदारी पण आली आहे. शिक्षणासोबत जबाबदारी येते आणि जर अशिक्षित व्यक्ती असेल तर आपण म्हणतो अरे हा अशिक्षित याला नाही करणार आहे सगळं, पण जो शिक्षित आहे त्याला जबाबदारी आहे. तर मनुष्य योनी आहे, मनुष्य योनीच्या खाली जितक्या योनी आहेत, पक्षी आहे, झाड आहेत, मासे आहेत, प्राणी आहेत, त्यांना आध्यात्मिक शिक्षण नाही. त्यांना आध्यात्मिक शिक्षणच नाही. त्यांना पाप, पुण्य, जबाबदारी, कर्तव्य ह्या गोष्टीच माहिती नाहीत. ते 4 क्रियांमध्ये पूर्णपणे फसलेले आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या 4 गोष्टींमध्ये प्रत्येक प्राणी हा फसले. तो आपल्या खाण्यासाठी सकाळी उठला की कुत्रा नेहमी ते खायला काय आहे, पक्षी सकाळी उठतात तर चिव 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 कुठे खायला मिळते ते. सो आहार, निद्रा, भय आणि मैथुन यामध्ये फसलेले आहेत ते. तर त्यांना आध्यात्मिक शिक्षणच नाहीये. आणि परमेश्वर इतके हुशार आहेत ज्यांना शिक्षण नाहीये त्यांच्याकडून ते अपेक्षा पण नाही करत जबाबदारीची. आपण पण नाही करत. घरी जर कोणी नोकर असेल किंवा मोलकरीण असेल त्यांच्याकडून त्या संस्कृतीची अपेक्षाच नाही जी आपल्या पाहुण्यांकडून आहे. कारण पाहुणे सुशिक्षित आहेत, पाहुणे सुसंस्कृत आहेत. मोलकरणीकडून अपेक्षा नसते का? आता ती अशिक्षित आहे. जसं परमेश्वर म्हणतायत की या प्राण्यांना आणि या पक्ष्यांना आणि या पशूंना आध्यात्मिक शिक्षणच नाहीये म्हणून त्यांच्याकडून पाप आणि पुण्य होतच नाही. दे आर बेसिकली फॉलोइंग देअर अर्ज टू ईट, अर्ज टू स्लीप, अर्ज टू मेट, अर्ज टू डिफेंड. म्हणजे प्रवृत्तींनी प्रेरित जीवन जगतायत ते बुद्धीनी संयमित जीवन नाही जगत आहेत. आणि आपल्याला शिक्षण दिलंय याचा आपल्याकडून अशी अपेक्षा आहे की बुद्धीनी संयमित जीवन जगायचं आहे, इच्छांनी आणि प्रवृत्तींनी प्रेरित जीवन नाही जगायचं. तर जेवढा आपण तो अंतर गाठू की आय विल डू इट बिकॉज आय वॉन्ट टू डू इट. मी हे का करणार कारण माझी इच्छा आहे, मी हे करणार कारण मला वाटतं असं करावं.
आणि जेवढं आपण हे करू, हे मी का करणार कारण हे योग्य आहे, मी हे का करणार कारण हे इतरांना पण श्रेयस्कर आहे आणि माझ्यासाठी पण श्रेयस्कर आहे. सो नॉट बिंग कंट्रोल्ड बाय युअर इमोशन्स, नॉट बिंग कंट्रोल्ड बाय युअर अर्जेस, आणि सिव्हिलाइज्ड लाईफ. सुसंस्कृत जीवन म्हणजे इच्छा प्रधान जीवन न जगता कर्तव्य प्रधान जीवन जगणे म्हणजे सुसंस्कृत जीवन जगणे. सो म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त मनुष्याकडून अपेक्षा. आपण जप करूया. त्याच्या आधी अनाउन्समेंट्स आहेत की नंतर आहेत?